झालं थांबा. शेतकरी बंधूंनो नमस्कार. आज ग्लोरी येलोचा पिंपळगाव देपा येथे आम्ही प्लॉट व्हिजिट करण्याकरता आलेलो आहेत. सोबत गारगावचे व्यापारी आहेत, ललित शेठ आणि राजू शेठ पण आहेत, त्यांचे सुपुत्र पण आहेत. प्लॉट पाहणी करता आम्ही आलो आहे. त्यांना ग्लोरी येलो कसा वाटला थोडक्यात त्यांचा अभिप्राय घेऊ आपण. शेठ नमस्कार. नमस्कार. आता ही नामदारीची ग्लोरी येलो व्हेरायटी आहे. आता जवळपास 60 दिवसाचा प्लॉट झाला आहे. आज थोडा चालू आहे. जवळपास आता मला वाटतं किती भरले असतील कॅरेट आपले? 100 वर भरलीत. आता व्हेरायटी बघून तुम्हाला कसं वाटते, कशी आहे व्हेरायटी? व्हरायटी जर सांगायचं झालं तर व्हरायटी ह्या वातावरणात ह्या हाईटला झाडं कोणत्याच व्हरायटीची होत नाही. पण इथं आल्यावर एकदम मन प्रसन्न झालं आणि म्हणजे पाहिलं का इतकी भारी व्हरायटी जमलेली आणि फुलं पण साईज वगैरे टेनिस टाईप व्हरायटी, पण साईज इतकी प्रथमच मी बघतोय एवढी साईज झालेली आहे. त्यामुळे अतिशय सुंदर, शेतकऱ्यांनी पण सुंदर प्लॉट आणलाय आणि व्हरायटी पण छान आहे. कॉम्पॅक्टनेस कसा आहे फुलाचा? कॉम्पॅक्टनेट एकदम मस्त आहे. हा ना. कुठल्या मार्केटला पसंती दिली याची? कोणत्याही मार्केटला चालेल. कुठल्या मार्केटला चालेल. शेठ तुमचा काय अभिप्राय आहे, काय वाटतं तुम्हाला? एक्सपोर्टसाठी चांगली व्हरायटी, बाहेरच्या मार्केटला लॉंग रूटच्या मार्केटसाठी ना चांगली व्हरायटी. शेतकरी इथं आहेत, तुमचे काही असेल तर विचारू शकता त्यांना कसं काय व्हेरायटीबद्दल. शेतकऱ्यांनी पिकवलीच इतकी भारी तर काय विचार नाहीतरी काही विचार असेल, शंका असेल नाही का? का राव शेठ? शंका काढायसारखाच प्लॉट नाही काय. थोडा चालू आहे आता, आज बघू शकता तुम्ही ग्लोरी येलो नामदारी सीड्स. आणि याचं फुल आहे ना सगळं, म्हणजे असं आतमध्ये आहे बरं का, असं उघडं दिसत नाही. असं बघायला गेलं तर असं वाटतं फुलं कमी आहेत, पण ज्यावेळेस आपण फिरतो ना त्यावेळेस फुलाची सेटिंग लक्षात येते.